महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाबाबत शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांवर दावा केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या विकास कामाची माहिती दिली। यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली। निवडणुकीपूर्वीचे शिवसेना शिंदे ही भूमिका घेतल्याने महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे। रोल नमस्कार, मी सोहन जयस्वाल। आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण संवाद साधणार आहोत शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कारण की महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागून 2 दिवस उलटले आहेत, तरी देखील उमेदवारीची यादी डिक्लेअर झालेली नाही, जाहीर झालेली नाही आणि येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची कशी भूमिका राहणार आहे या सर्व गोष्टीची आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगू शकाल? महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झालेली आहे, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, कशा प्रकारे रणनीती असेल? नक्कीच निवडणुका काही पहिली वेळ नाही आहे। दर 5 वर्षांना मला वाटतं प्रत्येक त्या ठिकाणी जनतेसमोर लोकप्रतिनिधींना जावं लागतं। जनतेनं आपल्यावर विश्वास टाकून जी आपल्याला संधी दिलेली असते त्या संधीचं 5 वर्षामध्ये नेमकेपणानं आपण काय केलं हा लेखाजोखा पुन्हा एकदा जनतेपुढं मांडायचा असतो। तो योग्य आहे का अयोग्य आहे याचा पेपर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून होत असतो। ते पेपर तपासण्याचं काम ही जनता करत असते आणि आपण जर का त्या ठिकाणी चांगला अभ्यास केलेला असेल तर जनता आपल्याला पास करते आणि जर का कुठे आपण कमी पडलो तर जनता आपल्याला नापास करते। त्याच्यामुळं फार काय मला वाटत नाही की निवडणुकीला फार महत्त्व दिलं पाहिजे। शेवटी जनतेनं आपल्याला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेलं असतं, मालक म्हणून नाही। जर का आपण प्रतिनिधी म्हणून, सेवक म्हणून जर का त्या ठिकाणी काम केलं असेल आणि आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय दिला असेल तर आपल्याला भ्यायचं काही कारण नाही। त्याच्यामुळे हा प्रश्न कोणासाठी असतो भीतीचा, की जनतेनं आपल्याला सेवक म्हणून पाठवलं, आपण मालकाच्या भूमिकेत 5 वर्ष राहिलो आणि त्यांच्या हक्कावरती गदा आणून त्यांच्या हक्काचा हिसकावून खाऊन आपण स्वतःच्या पोळीवर तूप ओढलं, अशा लोकांना नक्कीच निवडणुकीची भीती वाटते। परंतु आमच्या युती सरकारला अशी भीती काही वाटायचं कारण नाही। कारण का युती सरकारनं काय आपल्या पोळीवर तूप ओढून घेतलं नाही, तर त्या ठिकाणी जनतेच्या पोळीवर कसं जास्तीच्या जास्ती तूप जाता येईल आणि कसं चोरांना त्या ठिकाणी अटकाव करून ज्यांच्या हक्काचा त्यांना देता येईल हीच भूमिका घेऊन युती सरकारनं ह्या मागच्या काळामध्ये 2-2.5 वर्षामध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आज निवडणुका सामोरं जात आहे, इच्छुकांची भाऊगर्दी आहे। कोणाचा कॉन्फिडन्स हाय आहे तर कोणाचा कॉन्फिडन्स लो आहे, पण तरीसुद्धा लो असलेला बळच मी पण आहे असं दाखवण्याची भूमिका केली जाते। अंदाज घेत आहेत, भीती वाटते आहे, लोकांमध्ये जात आहेत, नक्की काय वस्तुस्थिती आहे हे समजून घेत आहेत। परंतु कर नाही त्याला डर कशाला? ज्याला भीती नसते तो सरळ जनतेच्या मध्ये उभा करतो, जनता जनादर ठरवलते। तर आता आज ह्या सगळ्या बघतोय आपण, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तर इच्छुकांची गर्दी प्रचंड आहे। परंतु काळानुरूप जसं काळ पुढे जाईल तसं मला वाटतं इच्छुकांची गर्दीतलं बऱ्यापैकी लोक त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहेत। हे आपण जातो मागच्या महिन्यातली परिस्थिती पाहिली ना आत्ताची जर का परिस्थिती पाहिली तर त्यात खूप मोठा फरक आहे। इच्छुकांची संख्या जास्त असताना दुसरीकडे कुठेतरी महायुतीला हरियाणा पॅटर्न राबवलं जाईल असं बोललं जाते। हरियाणाचा विजयानंतर महायुतीचं कॉन्फिडन्स वाढलेला आहे। काय वाटतं येणाऱ्या काळात महाविकास आघाडी महायुती मुसंडी मारेल का महाराष्ट्रात? हे बघा, देशामध्ये हरियाणा एवढं तर वातावरण गढूळ कुठंच नव्हतं। लाखो शेतकरी रस्त्यावरती आलेला होता, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा युतीचं सरकार आलेलं आहे। म्हणजे तिथल्या जनतेने त्या ठिकाणी युतीला कौल दिला आहे। मग विरोध कुणाचा होता हा संशोधनाचा भाग आहे, पण विरोध असता तर सरकार आलं असतं का? तर साहजिक आहे उत्तर की नाही। म्हणजे नेमकं काय आहे, जे दाखवलं जातं आहे ते चुकीचं म्हणता येईल का? तर ते नक्की तुम्हीच सांगू शकाल, त्याच्यावरही मला काही बोलायचं नाही। परंतु नक्कीच हरियाणामधल्या वातावरणामुळं नाही तर देशामध्येच त्या ठिकाणी ह्या युतीच्या बाजूनं पूर्णपणे त्या ठिकाणी समाज, नागरिक, जनता उभी आहे। हिंदुत्वाचा विषय असेल, विकासात्मकचा विषय असेल
हे विषय लोकांना त्या ठिकाणी, विशेषतः भारतामधील लोकांना त्या ठिकाणी त्याच विषयावरती त्यांना घेणं देणं आहे. आज आपण बघितलं 377 कलमासारखाचा विषय हा देशातले तुम्ही सर्वे करून बघा, देशातील बहुतांश लोकांना 99% लोकांना मला वाटतं त्या ठिकाणी 377चं समर्थन करताना दिसतील. मग कुठल्याही कामाला विरोध असतो, नाही अशाला नाही. मग काय बोटावर मोजण्यावर एवढा विरोध, मग तो विरोध समजायचा का? तर त्याला त्या ठिकाणी फार काय महत्त्व द्यायची गरज मला वाटत नाही. महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? बिलकुल होणार, परंतु लाडकी बहीण योजना काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली नाही आहे आणि ती तेवढी एकटीच योजना नाही आहे. अनेक योजना त्या ठिकाणी या सरकारनं घेतलेल्या आहेत. मग त्या अनेक योजना, ह्या दुसरी योजना घेतली तर पहिल्या योजनेचं महत्त्व कमी होईल असं जर का मनामध्ये निवडगट असतं तर दुसरी योजना डिक्लेअर केलेली नसते. किती योजना सांगाव्या तुम्हाला महायुतीच्या सरकारमध्ये घेतलेल्या, किती निर्णय सांगावे? मला वाटतं मला एक थोडे बहुतच सांगता येतील, 10-20%. त्यातील मी तुम्हाला काय सांगतो. आज लेक लाडकीचा असेल, तिचा शिक्षणाचा खर्च असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्या ठिकाणी आशा वर्करचं मानधन असेल, फ्रंट वर्करचं मानधनामध्ये वाढ असेल आणि सर्व्हिस सेक्टरमधल्या लोकांचं, सर्व्हिसदारांचं देखील मानधनामध्ये वाढ असेल. शेतकऱ्याच्या बाबतीतचं सौर ऊर्जेतलं त्या ठिकाणी 7.5 HP पंप हाऊस त्या ठिकाणी मोफत देणं असेल, त्यांचं लाईट बिल माफ करणं असेल, रोजगार हमी योजनेमधून त्या ठिकाणी मागल त्याला शेततळं, मागल त्याला विहीर आणि फळपिकं त्या ठिकाणी केळीसारखं फळपीक समाविष्ट करून घेणं असेल, विहिरीचं अनुदान 3.5 लाखावरून 4 लाखावरून 5 लाखावरून येणं असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी या सरकारच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. आज टायफंडसारखी तरुणांसाठीची योजना असेल, तीर्थक्षेत्रसारखी योजना असेल, अन्नपूर्णासारखी योजना असेल, अर्ध तिकिटाची योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांची अर्ध तिकीट आणि मला वाटतं 75 वर्षाच्या वरील नागरिकांना त्या ठिकाणी मोफत प्रवास असेल, अशा एक ना अनेक आनंदाचा शिदा असेल, साडी चोळी असेल, लाडकी बहीण योजना तर त्या ठिकाणी आता सर्वश्रुत आहे. त्याचा तर त्या योजनेला त्या ठिकाणी लोक म्हणणार राज्य हे त्या ठिकाणी दिवाळखोरीत निघणार, अमुक निघणार. परंतु आज मला वाटतं 4 हप्ते तर त्या ठिकाणी गेलेत. 7,500 रुपये मला वाटतं लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळपास 1.5 कोटी महिलांच्या तर खात्यावरती गेलेले आहेत. याचा हिशोब केला तर मला वाटतं हे 5 महिने तरी त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी पूर्णपणे सक्षमपणे चाललेले आहे. त्याच्यामुळे कुठल्याही विकास कामावरती परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील त्या ठिकाणी विकास झालेला आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत, येत आहेत आणि त्यासाठी 4 लाख कोटीचा टायफंडसारखी योजनासुद्धा 4 लाखच्या MU सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणून अनेक क्रांतिकारी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मग कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल, पुणे मुंबईला आता जोडणारा हा त्या ठिकाणी बोगदा असेल, अटल सेतू असेल, मुंबई गोवा जोडणारा रस्ता असेल, शक्तिपीठासारखा विषय असेल, त्या ठिकाणी मला वाटतं गुजरात टू चेन्नई हा महामार्ग असेल, मेट्रोसारख्या योजना असतील, वंदे भारतसारख्या योजना असतील, त्या ठिकाणी रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, त्या ठिकाणी आज आपल्याला बंदरांची डेव्हलपमेंट असेल, अशा एक ना अनेक त्या ठिकाणी एअरपोर्ट्स, नवी मुंबईमधल्या एअरपोर्टचा विषय असेल. किती सांगावं तुम्हाला सांगा, कमी आहे. म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर का एवढ्या योजना बायहाट असतील तर कुठंतरी माझ्या डोक्यावर बिंबवल्या असतील. अनेक योजना त्या ठिकाणी मला सांगता येणार नाहीत. म्हणजे ज्ञात असलेल्या एवढ्या योजना त्या ठिकाणी कुणाच्या बिंबवण्यानं राहत नाही, तर त्या प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळाला तर ते आपल्याला लक्षात राहतं. अशा अनेक योजना त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी घेतलेल्या आहेत, महिलांसाठी घेतलेल्या आहेत, तरुणांसाठी घेतलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या आहेत, उद्योग व्यापाऱ्यांसाठी घेतलेल्या आहेत, नोकरदार क्षेत्रामधल्या घेतलेल्या आहेत, चाकरमान्यांसाठी घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अनेक सामाजिक जीवनामध्ये मग आपल्या पंढरपूरच्या वारीसाठीच्या त्या योजना, प्रत्येक वारीला 20,000 रुपये देणं असेल, सुजलाम सुफल आणि निर्मल वारी त्या ठिकाणी आपल्याला झालेली आहे.
करोडो लोकांचं त्या ठिकाणी वारी सुखकर झालेले आहे. सगळ्या तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या कनेक्टिव्हिट्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि स्वतः राज्याचा प्रमुख त्या ठिकाणी शौचापासून ती त्यांच्या जेवणापासून आरोग्यापासून आणि त्यांच्या सुखकर वारीपर्यंत जर का बारकाईनं लक्ष देऊन ॲडव्हान्समध्ये स्वतः गल्लीबोळात कार्यकर्त्यासारखं जर टू व्हीलरवर फिरत असेल, याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं? मग मला असं म्हणावं लागेल की खरंच रामराज्य आलं आहे की काय? रामराज्य म्हणजे काय असू शकतं याच्यापेक्षा वेगळं? जर का ज्या राज्याचा राज्यकर्ता जर का त्या ठिकाणी एवढा संवेदनशील असेल, जनतेच्या प्रश्नी एवढं जर का त्या ठिकाणी भूमिका घेऊन जनतेचं हित हेच माझं हित आणि जनताची सेवा हीच ईश्वर सेवा मानून जर काम करणारा जर राज्यकर्ता असेल, तर असा राज्यकर्ता कोणाला नको आहे? आता ज्या पद्धतीने तुम्ही विकास कामं सांगितली, योजना सांगितल्या, त्याच पद्धतीने आपण आता सोलापूर जिल्ह्याकडे वळणार आहोत. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा तुम्ही शहरमध्ये असू द्या विधानसभेसाठी किंवा माडा असू द्या किंवा आपले शेजारील गाव सांगोला असू द्या, या तिन्ही तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने मागणी केली होती. मग तुम्ही लोकसभेचे समन्वयक आहात, काय सांगू शकाल? खरं तर आता तुम्ही कळीच्या मुद्द्याला हात घातला. आता हा भावनात्मक विषय होता, परंतु नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 विधानसभेचा हा जिल्हा आहे आणि 95च्या काळामध्ये 5 आमदार देण्याची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यानं केलेली आहे. आज 11 विधानसभापैकी आमच्याकडे 6 विधानसभा कधी काळी आमच्या हक्काच्या जागा होत्या. त्याच्यामध्ये मग बार्शी आमच्याकडे होतं, उत्तर आमच्याकडे होतं, दक्षिण आमच्याकडे होता, मध्य आमच्याकडे होता, पंढरपूर त्यावेळेस आमच्याकडे होतं. मंगळवेढा हा वेगळा होता, परंतु त्यावेळेचा पंढरपूर आमच्याकडे होता, माढा आमच्याकडे होता, करमाळा आमच्याकडे होता. परंतु आज युतीच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी मित्रपक्षांमध्ये त्या ठिकाणी मग अजितदादा असतील, फडणवीस साहेब भाजप असेल, आमचे शिवसेना असेल आणि काही मित्रपक्ष असेल, अशा वेळेस ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन काम करतो त्यावेळेस एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनत असतो. त्यावेळेस मागं पुढं सरकावं लागतं, त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून आज त्या ठिकाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. परंतु नक्कीच जर का या जिल्ह्यातील 5 जागा जर का शिवसेनेला मिळाल्या तर नक्कीच मला वाटतं 5च्या 5 जागा तर विजय होतील, पण मित्रपक्षाच्या सुद्धा जागा विजयी होतील. त्याच्यामुळं जे पूर्वश्रमेपासून आमच्याकडे जागा होत्या त्याच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी मग करमाळा आम्हाला सुटावी, माढा आम्हाला सुटावी, पंढरपूर मंगळवेढा देखील आमचीच होती जागा. 2014पर्यंत आमच्याकडेच होती जागा. त्यावेळेस मी स्वतः इच्छुक होतो, माझ्या मुलाखती झाल्या, परंतु काही कारणानं त्यावेळेस मी आणि समाधानदादा अवताडे आणि रोंगे सर आम्ही तिघं इच्छुक पंढरपूर मंगळवेढ्यासाठी होतो आणि माड्यासाठी कल्याणजी काळे आणि शिवाजी सावंत सर इच्छुक होते आणि आमच्या 5 जणांच्या ह्या 2 मतदारसंघासाठी त्यावेळेच्या आमच्या पक्षाचे प्रमुखांनी मुलाखती घेतल्या होत्या आणि पक्षातला आम्ही कार्यकर्ता असल्यामुळे पक्ष संघटनेमध्ये वाढीमध्ये योगदान आमचं असल्या कारणामुळे त्या ठिकाणी पक्षामध्ये एक सक्षम म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे बघितलं जायचं आणि मला त्यावेळेस तसा शब्दही दिलेला होता की 2014च्या तयारी करा आणि 5 वर्ष आपण त्या ठिकाणी मतदारसंघ बांधणी असेल, गाव तिथं शाखा आणि घर तिथं सैनिक ही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी जनतेपर्यंत गेलो. परंतु शेवटच्या काळामध्ये मला उमेदवारी मिळाली नाही, ते माझं दुर्भाग्य होतं आणि त्यावेळेस समाधानजी अवताडेंनी त्यावेळेस आलेली उमेदवार त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि रोंगे सरांची माझी उमेदवारी कट झाली आणि तिकडेही कल्याण काळेंची उमेदवारी कट होऊन शिवाजी सावंत सरांना मिळाली. शेवटी शिवसैनिक हा आदेश म्हणून काम करणार आहे. शेवटी स्पर्धा असते, इच्छुकांची गर्दी जशी असते, त्यावेळेसही देखील त्या ठिकाणी शब्द दिलेला होता, आम्ही तयारी केली होती म्हणून आम्ही इच्छुक होतो. परंतु शेवटी निर्णय झाला, पक्षानं वरिष्ठांनी निर्णय घेतला आणि ज्याला उमेदवारी दिली त्याचं आम्ही त्या ठिकाणी तन मन धनानं त्यावेळेस काम केलेलं आहे. परंतु शेवटी पक्षाचा आदेश म्हणून काम करणाऱ्या सैनिकाचा देखील त्या ठिकाणी एखाद्यानं जर का मदत केली तर समोरच्यानं सुद्धा जाण ठेवली पाहिजे. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी लोक विसरून गेले, हरकत नाही, व्यक्ती तेवढ्या विकृती असतात, परंतु आम्ही सगळ्या गोष्टी मागं टाकून पुढं चालण्याची भूमिका आमची राहिलेली असते. त्याच्यामुळं आम्ही फार पाठीमागं भूतकाळात काय झालं आम्ही बघत नाही
आणि म्हणून आज मध्यची जागासुद्धा त्या ठिकाणी आमचीच आहे आणि तिथं देखील आम्ही विजय खेचून आणणार आणि शहाजी बापू तर विक्रमी मतानं निवडून येतील. ज्या पद्धतीने आता तुम्ही शहरमध्ये माढा पंढरपूरबद्दल सांगितलं, पंढरपूर हा आपला बालेकिल्ला आहे आणि आज आपण या पंढरपुरात मराठा भवनचा उद्घाटन करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी आतूनच प्रयत्न केलेले आहेत, मात्र त्याचं श्रेय विद्यमान आमदार घेत असल्याची चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू आहे. काय सांगू शकाल? हे बघा, पूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. मीच बोलावं, रेड्याच्या तोंडून वेद बोलावे यातला काय भाग नाही आहे. तुम्हालाही ज्ञात आहे. DPDCमध्ये आज ही रेकॉर्ड आहे, आज ही व्हिडिओ आहेत. DPDCमध्ये आवाज कुणी उठवला? आज आपण पाहतोय कार्तिकीच्या काळामध्ये त्यावेळेस एक मराठा समाजानं भूमिका घेतली. त्यावेळेस दोन भूमिका होत्या की एकतर फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी पूजेला येऊ द्यायचं आणि एक येऊ द्यायचं नाही. येऊ द्यायचं ह्या भूमिकेमध्ये नागेश काका भोसले, दीपकदादा वाडदेकर, आम्ही सर्व मंडळी होतो. आणि येऊ नाही द्यायचे ह्या भूमिकेमध्ये कोण होते हे मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही आहे. त्याच्यामुळं शेवटी संविधानिक अधिकार आहे, एखादा राज्यकर्ता त्या ठिकाणी आला पाहिजे आणि ते येण्यानं आपण आपले प्रश्न, आपली व्यथा मांडतो. त्यावेळेस काही प्रश्न आपले मार्गी लागू देतो. म्हणून हे सकारात्मक विचारधारेची आम्ही माणसं आहेत आणि त्यातून आम्ही आलो. त्यावेळेस त्या ठिकाणी मराठा समाजाची आम्ही मागणी मान्य केली, मांडली. त्यावेळेस नागेश काका भोसले असतील, दीपकजी वाडदेकर असतील, आमचे सर्वच शंकर सुरवशे असतील, अनेक मंडळी आहेत, दत्ता काळे असतील, सागरतात्या जगताप असतील, अनेक मंडळी असतील, आमचे गंथडे असतील, त्या ठिकाणी मुटकुळे असतील, आम्ही बरेच जण त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मागणी केली आणि त्यावेळेस मराठा भवनला तत्वता त्या ठिकाणी मान्यता दिली. त्याचा पाठपुरावा नंतरच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळींनी मिळून केला. सुदैवानं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मला DPDCवरती संधी मिळाली आणि DPDCमध्ये मी हा प्रश्न मांडला. हे DPDCच्या सभागृहाला ज्ञात आहे आणि त्यावेळेस 5,05,00,000 रुपये आपल्याला मंजूर झाले आणि आषाढी वारीला आणि ह्या जागेवरती आरक्षण होतं, ते आरक्षण काढण्यासाठी सुद्धा कोणी प्रयत्न केले हे देखील सर्वांना मान्यात आहे. त्याच्यामुळे हे आरक्षण काढण्याची भूमिका असेल, DPDCतून 5,05,00,000 रुपये निधी देण्याची भूमिका असेल. मला काही कोणाला कॉन्ट्र करायचं नाही आहे, परंतु मला ह्या विषयाकडे जायचं नव्हतं. पण एक माहितीस्तव आपल्याला असावं, एवढंही आपण बसलो तर मग पुढचा नक्कीच शेवटी अधिक करायला लागतो. म्हणून आपण वाट बघत होतो. परंतु पुढचं जर का सगळंच श्रेय मारत असेल आणि ते आपण बघत बसू तर एवढं पण त्या ठिकाणी आपण गुलाम असायचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळं त्या दिवसापासून ही आम्ही अखंड मराठा समाजाने एकत्रितपणे त्या ठिकाणी आमच्या ह्या टीमनी हे संघर्ष केला, लढा उभारला, त्या ठिकाणी मागणी केली, पाठपुरावा केला आणि त्याचं यश आलं आणि त्याचं भूमिपूजन, मग ते आरक्षण निघालं, 5,05,00,000 रुपये निधी मिळाला आणि त्याच्या भूमिपूजनासाठी मी त्या ठिकाणी सभागृह चालू असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि वाशाळीला येऊन मुख्यमंत्री महोदयांनी त्या मराठा भवनचं भूमिपूजन केलं आणि भूमिपूजनमध्ये समाजातून एक मागणी झाली की साहेब अधिकचा निधी त्या ठिकाणी 10 कोटी मिळावा आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता ती मागणी आमची समाजाची मान्य केली. ते मान्य केल्यानंतर नुसती मागणी मान्य झाली ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यावर होतं का? तर नाही. दरम्यानच्या काळामध्ये मग काही थोडासा निंदकाचे घर असावे शेजारी, त्याप्रमाणे त्या गोष्टी पूर्ण होऊ नयेत म्हणून कोणी खोडे घालायचा प्रयत्न केला, कोणी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, कोणी कुणाला काय सांगून त्या ठिकाणी तो प्रस्ताव कसा बनणार नाही याची काळजी घेण्याची भूमिका घेतली. परंतु शेवटी सत्तेत आम्ही आहोत, आमच्या पाठीमागं एकनाथजी शिंदेसाहेब युतीचं सरकार आहे आणि ज्या ज्या वेळेस मग अशा चांगल्या गोष्टीला, विकासाच्या गोष्टीला, समाजाच्या विकासाच्या गोष्टीला खोडा घालणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी तोंडावर पाडण्याची भूमिका घेतली आणि मग तो प्रस्ताव आम्ही तयार केला. आम्हाला कलेक्टर महोदयांनी त्या ठिकाणी कुमार आशीर्वाद साहेबांनी खूप सहकार्य केलं आणि तो विषय एका कामाला जर का पहिले 5 कोटी DPDCतून दिले गेले तर नंतरच्या त्याच कामासाठी DPDCतून निधी देता येत नव्हता असं कलेक्टर महोदयांनी सांगितलं. त्यावेळेस मग मी मागच्याच मला वाटतं 10 दिवसापूर्वी दीपकजी वाडदेकर, नागेश काका आम्ही भेटलो. त्यावेळेस मग आम्हाला लक्षात आलं की बाबा आता DPDCतून निधी मिळत नाही. आम्ही आशेवर होतो DPDCतून निधी मिळेल म्हणून, परंतु त्यावेळेस टेक्निकल बाबी सांगितल्यावर मागच्या 10 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याकडे मग मी तात्काळ गेलो आणि साहेब म्हटलं अशी टेक्निकल अडचण आहे तर तो विषय, आणि क्षणाचा विचार न करता त्यांनी डायरेक्ट सचिवांना सांगितलं की तो मराठा भवनचा 10 कोटीचा अर्बन डेव्हलपमेंटमधून GR काढा. परंतु GR काढायचा तर खालनं प्रस्ताव जाणं गरजेचं होतं. पुन्हा टेक्निकल अडचण आली
आणि पुन्हा काही स्थानिकच्या प्रशासनाला काही लोकांनी सांगितलं होतं की तो प्रस्तावच कलेक्टर महोदयाकडे पाठवू नका. कलेक्टर महोदय देखील संबंधित प्रशासनाला फोन करत होते, आम्ही फोन करत होतो, पण त्यांनी अडथळा आणायचं भूमिका घेतली. पण शेवटी अडथळा कोण आणला सांगेल पुन्हा नंतरनं मग मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी तसे आदेश दिले आणि तात्काळ प्रस्ताव पाहिजे. आणि शेवटच्या 2 दिवस अगोदर मला वाटतं त्या ठिकाणी प्रस्ताव बनला आणि रातोरात प्रस्ताव दीपकजी वाडदेकर असतील, नागेश काका भोसले असतील यांनी खालून आणला आणि वरती सचिवांकडनं बसून मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं तो महाराष्ट्राचा मराठा भवनचा 10 कोटीचा GR आचारसंहिता लागायच्या अगोदर त्या ठिकाणी 2 दिवस अगोदर निघाला आणि ही मराठा भवनचा संघर्ष असा ह्या झाला. त्याचं श्रेय मात्र विद्यमान आमदार सध्या लाटत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जाते की झरांगे फॅक्टरचा काही फायदा होणार नाही, कारण की आम्ही मराठा भवन केलेलं आहे आणि त्याच्या जीवावर आम्हाला मतं मराठा समाजाची मिळणार आहेत, अशा चर्चा चालू आहेत. काय वाटतं? आता मी माझी बाजू मांडली आणि हे तुम्हाला समाजाला ज्ञात आहे. कोणी काय श्रेय घेतं याच्याकडे मला जायचं नाही. मी हा काम जे आम्ही आहे ते श्रेयवादासाठी घेतलेलं नाही. एक ज्या जातीत, ज्या मातीत आणि ज्या मातेच्या पोटी जन्माला येतो त्याचं ऋण फेडलं पाहिजे म्हणून काही दुसऱ्या जातीचा किंवा दुसऱ्या मातेचा किंवा मातीचा द्वेष केला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणून मराठा समाजामध्ये आम्ही जन्माला आलो तर मराठा समाजासाठी काहीतरी देणं लागतं, म्हणून आम्ही मराठा समाजासाठी म्हणून त्या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून थोडीशी उतराई होण्यासाठी आम्ही भूमिका घेतलेली आहे. नाही की याचा आम्ही श्रेयवाद घेण्यासाठी घेतला आहे. जो कोणी श्रेयवाद घेत असेल ते त्यांची वैचारिकता असेल आणि ते त्यांचा लुकआउट असेल. परंतु आजही शिवतीर्थावर असू देत किंवा कुठेही असू देत त्या ठिकाणी हे काम कुणी केलं आहे तर 100% आम्ही आणि आमच्या पूर्ण मराठा समाज बांधवांनी मिळून केलेलं आहे आणि हे आमच्या सर्व समाज बांधवांचं श्रेय आहे. नाना, ज्या पद्धतीने मराठा भवनचं श्रेय घेण्यात आलं त्याच पद्धतीने तुमच्या टाकळीच्या बालेकिल्ल्यात विविध विकास कामाला अडथळे आणल्याचं देखील बोललं गेलं. तुमचे बंधू संजयजी साठे यांनी सुद्धा प्रवेशद्वारच्या कमेंट दरम्यान त्यांनी खदखद व्यक्त केली की विद्यमान आमदारांनी इथं आम्हाला निधीबाबत हे केलं, म्हणून काय सांगू शकाल? आता याच्यासाठी एक अध्याय तयार होईल जयस्वाल साहेब. काय सांगू आणि कुठनं सुरुवात करू आणि कुठं थांबू. शेवटी परंपरेनं आलेल्या काही राजपुत्रांना असं वाटत असतं की सर्वसामान्य कुटुंबाच्या घरामध्ये त्या ठिकाणी आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे लोक जन्मालाच आली नाहीत पाहिजे. मग एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातलं पोरगं राजकारणात समाजकारणात आलं की अशांना वाईट वाटतं की हे जसं क्षेत्रानं हे जसं काय आपलेच बापाची मालकी आहे. अशा आविर्भावात चालणाऱ्या लोकांना नेहमीच वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या मधला नेता पुढारी झालाच नाही पाहिजे. मी जगायसाठी आलेलो 94ला पंढरपूरमध्ये आलो. बार्शीच्या भगवंतानं पंढरपूरच्या अखंड विश्वाच्या मायबाप पांडुरंगाच्या पदरात मला टाकलं आणि ह्या पंढरपूरच्या पांडुरंगानं मला भरभरून दिलं, नाव दिलं, पैसा दिला, प्रतिष्ठा दिली. माझी जन्मभूमी जरी बार्शीचा भगवंत असला तर कर्मभूमी ही पंढरपूरचं पांडुरंग आहे. आणि या ठिकाणी जवळपास 32 वर्षाचं माझं जीवनमान आहे. माझं वय वर्ष आहे 44. त्यातले 8 वर्ष जर का त्या ठिकाणी न कळत असताना तिथपर्यंत गेलं तर माझं पूर्ण कळता संज्ञान असलेला कार्यकाल हा पंढरपूरमध्ये गेला आहे. आणि अशा 8 कुटुंब सदस्य 8 असलेल्या मुलानं येऊन पंढरपूरच्या त्या शिरेपेचामध्ये त्या ठिकाणी राजकारणात, सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात त्या ठिकाणी आपला पाय रोवला आहे. हे त्या ठिकाणी काही लोकांना पचत नाही आहे, पटत नाही आहे. परंतु कामाचा गुरु असतो आणि माझे गुरु त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. त्यांच्याच कार्याच्या विचारावरती मी पुढे जातो. म्हणून मी जनतेची सेवा करून आज देशात असा विक्रम केला की एका कुटुंबातील 5 सदस्य निवडून देण्याची किमया इथं दिली. आणि माझी कुटुंब सदस्य किती आहे? 8 आहे. माझी भावकी नाही, माझं दुसरं घर नाही, काही नाही. परंतु ह्या पांडुरंगानं मला स्वीकारलं. पण काही आम्हीच मक्तेदार आहेत, त्यांना पचत नाही आहे, ते स्वीकारत नाही, त्याला आम्ही काय करावं. म्हणून आज माझ्या टाकळीच्या विकासामध्ये मी अनेक योजना पहिल्या दिवसापासून आणल्या.
त्या प्रत्येक योजनेला ह्या लोकांनी फाटा घालण्याचं काम केलं. मग माझी पाणी पुरवठ्याची योजना अडवून पाडायची भूमिका असेल, तिथं खंडणी मागायची भूमिका असेल, तिथं काही नगरसेवक उभा करण्याची भूमिका असेल, काही गावगुंड उभा करण्याची भूमिका असेल, अशा एक ना अनंत अडचणी आल्या. परंतु माझ्या पाठीमागं अनाथांचे नाथ एकनाथ असल्यामुळे ह्या सर्व अडथळीच्या शर्ती मी पार करून ती योजना आज शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आज अनेक विकास कामं झाली. आज कोट्यावधी रुपयाचा जवळपास 47 कोटीचा विकास या टाकळी भागात झाला. आज मला वाटतं त्या ठिकाणी जवळपास 30 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते कंप्लीट झाले. ड्रेनेज जवळपास त्या अंतर्गत ड्रेनेज कंप्लीट झाल्या. पथदिवे कंप्लीट झाले. पाण्याची सुविधा झाली. आरक्षित जागा ज्या होत्या त्या मोकळ्या करण्यात आल्या अतिक्रमण बाधित. अशा अनेक त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी आपण केल्या आणि उर्वरित भागातील गावांनाच देखील आपण चांगल्या पद्धतीने दिला. पंढरपूरमध्ये देखील आपण DPDCमधून निधी दिला. आज आपण अर्बन डेव्हलपमधून देखील त्या ठिकाणी पंढरपूरला आपण 3-4 कोटी रुपये दिले. आज आपण ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांमुळे करू शकलो आणि म्हणून ह्या लोकांना आता थोडंसं अनसिक्युअर वाटतंय, त्याला आता मी करू काय. त्याच्यामुळे तर त्यांचा लोक आहेत, मी काम शेवटचा प्रश्न, मग येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमची रणनीती काय असणार आहे? जवळपास टाकळी मतदारसंघच नाही तर तुमचं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात एक वर्ग, एक फळी आहे तुमची, एक वर्ग आहे तुम्हाला मांडणारा. मग त्यांचा तुम्ही येणाऱ्या विद्यमानाला म्हणजे कशा पद्धतीने हँडल करणार आहात जर विकास कामाला तुमच्या हँडल? मी नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावरती हा विषय त्याच वेळेस घातलेला आहे की साहेब, सत्ता जशी देशात आपली आहे युतीची, राज्यात पण युतीची, तशीच पहिला महाराष्ट्रातला प्रयोग हा टाकळीमध्ये झालेला आहे आणि पहिली सत्ता महाराष्ट्रात युतीचा श्री गणेश ह्या टाकळीपासून झाला आहे. 27व्या दिवशी युती शासनाला ह्या टाकळीतनं विजयाची सुरुवात ह्या माझ्यापासून झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचा सार्वत्रिक मेळावा देखील ह्या टाकळीतून 10व्या दिवशी झालेला आहे शपथ घेतल्यापासून. त्याच्यामुळं सार्वत्रिक मेळाव्याचा आणि निवडणुकीतला विजयाचा श्री गणेशात टाकळून झाला याचं मी मला भाग्य समजतो. आपण नक्कीच, परंतु अशा काळात इथल्या लोकप्रतिनिधीनं सोकियांना जी सत्ता आपली आहे आणि आमच्यामुळं ते त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेत, त्यांना ताकद द्यायची सोडून आमच्या विरोधकाला पोचण्याची भूमिका आजपर्यंतची घेतलेली आहे. लोकसभेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी उमेदवाराला सुद्धा आमच्याकडे येऊ दिलेलं नाही आहे. आज आमचे विरोधक राष्ट्रवादीतले पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निधी दिला आमच्या गावामध्ये येऊन देखील बैठका घेतल्या गेल्या, परंतु मित्र पक्षातला एक संपर्क प्रमुख या नात्यानं सुद्धा मला कधी बोलवलं नाही. सातत्यानं अपमान करण्याची भूमिका घेतली. नेहमी 2014ला त्या ठिकाणी मी विधानसभेचा स्पर्धक होतो म्हणून भविष्यात हा आपल्याला विधानसभेचा स्पर्धक होईल म्हणून सातत्यानं इनसिक्युअर फील करून माझ्यावरती अन्याय करण्यात आला आणि मला दाबण्याची भूमिका घेतली आणि ह्या गोष्टी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घातलेल्या आहेत. त्याच्यामुळं मी व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, परंतु नक्कीच ह्यांनी सोकियाला दाबण्याची भूमिका घेतलेली आहे. उमेदवार आम्ही नक्कीच शिवसैनिक आदेशाचे पालन करणारे आहोत. आम्ही आदेशच पाळणारे, युतीचंच काम करणार, परंतु आम्हाला उमेदवार हा नको आहे. उमेदवार हा आम्हाला नको आहे जो सोकियाच्याच मुळावर उठतो आणि सोकियालाच दाबतो. तर आता येणाऱ्या काळामध्ये मतं तो विरोधकाकडनं घेणार आहे का याचं प्रश्नाचं उत्तर मला त्यांनी द्यावं. शरद पवार गटांच्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या लोकांना त्यांनी पोचलं, त्यांना निधी दिला, आम्हाला दाबलं. आता मतं त्यांच्याकडनं घेणार आहेत का तेच मला त्यांना विचारायचा प्रश्न, प्रतिप्रश्न. मग शेवटी आम्ही तुम्हाला निवडून आणणार असू, आम्ही 4 पावलं माघारी घेतली म्हणून तुम्हाला तिकीटं मिळणार असतील आणि आमच्या जोरावर तुम्ही आमदार होणार असाल तर उद्याचा भविष्यातला हा स्पर्धक आपला मोठा होऊ नये किंवा स्पर्धक होईल एवढ्या छोट्याशा कारणानं जर तुम्ही आम्हाला दाबणार असाल तर मला वाटतं याच्यापेक्षा त्या ठिकाणी कमकुवत किंवा कंजूस मनाचं मला वाटतं कोणी नाही. नाही, जर महायुतीने उमेदवार दिला तर मग वेगळी भूमिका राहणार आहे का? मला प्रश्न नाही कळला आपला. जर महायुतीने विद्यमान लोकप्रतिनिधीला पुन्हा एकदा संधी दिली तर तुमची वेगळी भूमिका राहणार आहे का? ती त्यावेळेस ठरेल, परंतु आज आमचं मागणी आहे की युतीचा उमेदवार
सध्याचे विद्यमान आमदार नसावेत. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला. तर एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. त्याचमधून म्हाडा, शहर मध्य, करमाळा, सांगोला या ठिकाणी सुद्धा शिंदेचे आमदार येतील असा विश्वास व्यक्त करत पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आम्हाला महायुतीमधून नको असल्याचा एल्गार महेश नाना साठे यांनी केलेला आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.